हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा. सोनो फॅशन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत. मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ट्रेंडिंग डिझाईन, जी की इंस्टाग्राम व्हायरल आहे ती. तर चला, बॅकनेक आपण वटपौर्णिमेसाठी काठपदर साडी आहे, त्यावर हा व्हीनेक गळा आपण ट्राय केला आहे. बघा, गळा रुंदी 2.25 आहे, म्हणून गळा रुंदी दोन्ही पण बाजूला 2.25 घेतले आहे. मागचा गळा 10 इंचाचा आहे. बघा, तर या प्रकारे आपण चौकोन करून घेतलेला आहे. चौकोन केल्यानंतर आता आपण बघा वरून 2 इंचावर खूण करणार आहोत. त्यानंतर स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहोत. किती सिंपल आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही व्हीनेक ड्रॉ करा. त्यानंतर थोडासा आकार देऊन घ्या एकदम नॉर्मल, आणि त्यानुसार कट करा. जर तुम्हाला डीप हवा असेल तर बघा, अशा प्रकारे आपला व्हीनेक कट झालेला आहे. बघा, तसाच आपण मेन फॅब्रिक आहे त्यावरती ठेवणार आहोत, आणि सगळ्या बाजूनी जे चुने असतात त्या लावून घेणार आहोत, जेणेकरून आपला जो ब्लाऊज पीस आहे तो इकडे तिकडे हलणार नाही. तर ओके, आता हा ब्लाऊज पीस आपण सुईचा ठेवलेला आहे, त्यावरती आपण ठेवलेला आहे अस्तर. बघा, ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते त्या नक्की लक्षात घ्या. त्यानंतर ज्या आपल्या कपिना असतात त्या लावून घ्यायच्या आहे. ओके, ह्या मार्केटमध्ये शिलाईचं दुकान आहे, जिथं शिलाईचं सगळं साहित्य भेटतं, तिथं ह्या बॉल पिना भेटून जातात. तर त्यांना मागितल्या तर ते देतात, खूप स्वस्त असतात. पण यामुळे आपला हा जो मेन ब्लाऊजचा शेप आहे तो बिघडत नाही जेव्हा आपण हे करतो. त्यानंतर आपण अर्धा इंचाच्या अंतरावरती शिलाई करून घ्यायची आहे. बघा, जसा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा, जसा आकार आहे तशी शिलाई करून घ्यायची आहे. जिथं कोना आलेला आहे तिथे दाब सुई खाली ठेवायची, दाबवरती उचलायचं आहे, आणि पुन्हा शिलाईला सुरुवात करायची आहे. बघा, अशा प्रकारे आपली टीप मारून झालेली आहे. बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जॉईंट झालेलं आहे. बघा, अजून जर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तुम्हाला ही डिझाईन आवडली किंवा नाही. आणि तुम्ही पण वटसावित्री पौर्णिमेचा जर ब्लाऊज नसून वटपौर्णिमेसाठी जी साडी घेतली आहे तिचा ब्लाऊज शिवला नसेल तर ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करा. खूप बायकांनी हा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. बघा, आता खाली कमरपट्टी लावायला नको म्हणून मी अर्धा इंचाच्या अंतरावर लगेच शिलाई करून घेतलेले आहे. बघा, कमरपट्टी लावली तरी पण चांगलं असतं, पण आता हा सिल्क कपडा नाही आहे, हा थोडासा कॉटन आहे, त्यामुळे तो सटकत नसल्यामुळे मी खालच्या बाजूला टिप मारून घेतलेले आहे. बघा, त्यानंतर आता आपण छोटे छोटे कट पण मारून घेतलेले आहे. बघा, त्यानंतर आपण जो कपडा आहे तो सुईचा करून घेणार आहोत. पण इथे धागा संपलेला होता तर पुन्हा भरला, आणि इथे अर्धा इंचाच्या अंतरावर शिलाई करून घेतली. तुमच्या लक्षात आलं असेल, आपण गळ्याच्या आकारला शिलाई केली आणि खालच्या कमरेच्या बाजूला पण शिलाई केली. त्यानंतर आपण कपडा पलटी करून घ्यायचा आहे. बघा, खूप बायकांनी ही डिझाईन ट्राय केली. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही पण ही डिझाईन ट्राय करा, खूप सोपी आहे. बघा, त्यानंतर आपण दाबटीप देऊन घ्यायच्या. इथं कॅमेरा थोडासा हल्ला त्यामुळं थोडासा ह्या साईडला आलेला, पण असू द्या. इथे मी फक्त कमरेच्या बाजूने टिप मारत आहे, वरच्या बाजूला पण मारली आणि आता खालच्या बाजूला पण मारून घेणार आहोत. बघा, जेव्हा आपण कपडा पलटी करतो दोन्ही पण आकारला शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा, तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता यानंतर बघा, एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपण ब्लाऊज आहे तो सगळ्या बाजूने शिलाई करून घ्यायचा आहे. चारही बाजूने आपण शिलाई करायची आहे, आणि त्यानंतर कमरेचे टक्स टाकून घ्यायचे आहे. बघा, मी हळूहळू सगळ्या बाजूने शिलाई करून घेतलेले आहे. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती खूप डिझाईन अवेलेबल आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुमच्यासाठी पण खूप बेसिक स्टेप आणि बेसिक डिझाईन आपण चॅनलवर अपलोड केलेले आहे, तर तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला खूप सिंपल डिझाईन बघायला भेटतील, जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला इझी येऊन जाईल, आणि तुम्ही कस्टमरचे पण त्या पद्धतीने शिवून देऊ शकतात. कुठेही आपण कॅनव्हास पेपर यूज न करता आपण डायरेक्ट गळे बनवलेले आहे. बघा, कमी खर्चामध्ये आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा आहे कस्टमरला. ओके, अशा प्रकारे आपल्याला व्हीनेक झालेला आहे. त्यानंतर आता आपण काय करणार आहोत, आता बघा, कस्टमरची डिमांड होती इथे हा काठ आहे तो लावा, पण काठ वेगळा नसला म्हणजे असं एवढं चांगला दिसत नव्हता, एकदम उठून दिसत नव्हता. आता इथं बघा, मी याचं म्हटलं नको, ते छान वाटत नाही, अजिबात उठून दिसत नाही.
काट कधी लावायचा असतो, जेव्हा ब्लाऊज पीस पूर्ण प्लेन असतो तेव्हा काट उठून दिसतो. पण इथं ऑलरेडी छोटे छोटे डिझाईन आहे ब्लाऊज पीसला, त्यामुळे तो काट उठून दिसणार नाही. त्यामुळे मी कस्टमरला सांगितलं की तुम्ही त्या जो काट तुमच्याकडे उरलेला आहे त्याचा तुम्ही बो आणि खाली हे बनवा आणि उरलेल्या बाहीसाठी यूज करा, तर खूप छान ब्लाऊज तयार होईल. थोडंसं कस्टमरनी पण आपलं जर ऐकलं तर आपण ब्लाऊज चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो. जे चांगलं आहे ते चांगलंच सांगतो. त्यामुळं जे छान वाटतं तेच तुम्ही सांगा. इथे काट लावला असता तर छान दिसला असता का कमेंट सेक्शनमध्ये. त्यानंतर मी 4 इंच टक्स घेतला आहे आणि कमरेच्या शोल्डरच्या मधून कमरेच्या शोल्डरच्या मधोमध मारून टक्स घेतलेले आहे बघा. अशा प्रकारे आपलं कमरपट्टी कमरेचे टक्स आणि व्ही नेक झालेला आहे. त्यानंतर बघा दोन्ही पण सेम आलेले पाहिजे टक्स. ओके, दोन्ही पण टक्स सेम आले पाहिजे. तर आता या प्रकारे आपले कमरेच्या भागाला पण टक्स झालेले आहे. आणि आता आपण बो बनवणार आहोत. तर बोसाठी आपण हे उरलेलं कापड होतं तो काढलेला आहे. कारण बघा इथे मी लांबी 6 इंच आणि रुंदी अशा प्रकारे मी शिलाई करून घेतलेली आहे बघा. अशा प्रकारे आपला बॉक्स हा एजीच आहे. असा बॉक्स तयार करून घ्यायचा 6 इंच आणि 4 इंचाचा. आणि त्यानंतर उलट्या बाजूनी शिलाई मारायची आहे आणि पुन्हा सुईचा करून घ्यायचा आहे बघा. आता कधी काय होतं, फोन आलं म्हणजे जेव्हा कॅमेरा चालू असतो फोन येतात आणि अचानक कॅमेरा बंद होऊन जातो, मधल्या प्रोसेस असते ती स्किप होऊन जाते. त्यामुळं बघा आता हे अशा प्रकारे तुम्ही फुल तयार करायचं आहे. तर बघा इथे आपण काय करणार आहोत, जे फुल तयार केलं आहे ते आपली सुई असते त्याने पॅक करून घ्यायचं आहे. आणि ज्या पट्ट्या आहेत त्या तुम्हाला दाखवते त्या कशा बनवायच्या. पण उरलेल्या त्या जो बॉक्स बनवला आहे आपण छोटं फूल तयार करण्यासाठी, तर त्याच्या छोटे प्लेट टाकून आपण सुईने पॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, सुईमध्ये होऊन छोटे प्लेट टाकून घ्यायचे आहे बघा. तुम्ही मशीनवर पण करू शकतात, पण शक्यतो सुईनंच करत चला. थोडंसं मध्य करायचं आहे आणि मध्यनुसार प्लेट टाकत चालायची आहे बघा. तुम्हाला माझी डिझाईन आवडत असेल आणि शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की एक लाईक करा. तर बघा छोटं, आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पण आपले व्हिडिओ शेअर करत चला. कारण जास्तीत जास्त टाईमपर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजे, जेणेकरून सगळ्याच ताई आपापले ब्लाऊज स्वतः शिवतील. ओके, तर बघा त्यानंतर चांगलं फिट करून घ्यायचं आहे 2-3 गाठणे देऊन. त्यानंतर आता आपण काय करायचं बघा, अशा प्रकारे आपलं फूल तयार झालं आहे. त्यानंतर आपण इथे फिटिंग केल्यानंतर आता इथे आपण 2 पट्ट्या काढणार आहोत बघा. आता काय करायचं आहे, इथं बघायचं आहे. आता इथं तुम्हाला अंदाज मध्यभागी कळत नसेल, तुम्ही इथं काय करा, एक रेष मारून घ्या. त्यानंतर बघा ह्या पट्ट्या मी कशा तयार करत आहे, हे आता आपण जरा बाजूला ठेवू आणि खाली 2 पट्ट्या तयार करायच्या आहे. तर बघा एवढ्या अंतरावरती तुम्ही पट्ट्या कट करायच्या आहे. त्याचे मी 2 भाग केले. हा जवळजवळ 2.5 ते 3.5 इंचाचा कपडा आहे, त्यात मधोमध केला आहे. आणि 2.5 इंचावरती आपण बघा वरती स्टार्टिंगला काय घेतलं, त्रिकोण घेतला आणि पुन्हा खाली शिलाई करत यायचं आहे बघा. असं उलट्या बाजूनी कापड उलटं करून शिलाई करायची आहे. त्यानंतर जे आपल्याकडे स्क्रूड्रायव्हर असेल त्याच्या सहाय्याने आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे बघा. अजिबात कॅनव्हास पेपर वगैरे लावण्याची गरज नाही, तुमचा ब्लाऊज पण एकदम छान रेडी होतो. तर बघा अशा प्रकारे आपण व्ही नेक बो प्लस ही डिझाईन खूप इंस्टाग्राम व्हायरल आणि ट्रेंडिंग आहे. सगळ्या साडीनं स्टायलिश लुक देतो. त्यामुळे तुम्ही पण काठपदर साडी असेल तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा, जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस नसेल तर. ओके, त्यानंतर आपण स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने सुईचं करून घ्यायचं आहे बघा. तर आपण जशी कधी नाडी ओढतो त्या पद्धतीत पण ते वरचा भाग खाली ओढून घ्यायचा आहे आणि खालचा वरती काढायचा आहे आणि सरळ ओढून घ्यायचा आहे पुढं. अशा प्रकारे उलट पालट केल्यानंतर बघा हे असं कापड निघतं, त्याचे कोणे वगैरे सगळं व्यवस्थित करायचं आहे. तर तुम्हाला अजून कोणता डिझाईन पाहिजे नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. तर बघा अशा प्रकारे दोन्ही पण पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे. एक पट्टी तयार झाली आहे, दुसरी पण त्याच पद्धतीनं करायची आहे बघा.
जशी कटिंगची पद्धत सोपी आहे, तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूपच व्हायरल डिझाईन आहे. तुम्ही पार्टीवेअर साडीवर पण ट्राय करू शकता आणि एकदम नाजूक साजूक आणि एकदम प्रोफेशनल लुक देणारं आणि फॅशनेबल ही डिझाईन दिसते. तर तुम्ही पण ट्राय करा, नसन केली तर ह्या वटसावित्री पौर्णिमेला नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजवली आहे कशी बनवायची बघा. त्यानंतर आपण दोन्ही पण एकमेकाला पॅक करून घ्यायचे आहेत बघा. एकमेकावर ठेवून ते पॅक करायचे आहे बघा. आणि आता इथं थोडंसं व्हीला आपण सरळ रेष मारायचं, जेणेकरून आपलं जे बो आहे तो जे फुलं ते बनवलं आहे ते दुसरीकडं म्हणजे थोडं तिरकं वगैरे होऊन त्यासाठी आपण सरळ लाईन मारायची आणि त्यावरती ह्या पट्ट्या ठेवून घ्यायच्या आहे बघा. सिंपल पद्धत आहे ना. ओके, ठेवायचे आहे आणि एकमेकावरती ठेवून एकमेकावर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे बघा. तुम्हाला सोनू फॅशन चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. डेली ब्लॉगिंगचा मी चॅनल ओपन केला आहे. सुवर्णा खेमनरे हा नवीन चॅनल ओपन केला आहे, पण काही कारणामुळे व्हिडिओ टाकणं होत नाही. आपण थोड्या दिवसातच त्याच्यावरती पण व्हिडिओ चालू करणार आहोत. तुम्हाला जर यावर जर डेली ब्लॉगिंग पाहिजे असेल तर कमेंट करा, मी याच्यावरती पण डेली ब्लॉगिंग चालू करेन. पण हा आपला स्टिचिंगचा चॅनल आहे, या स्टिचिंग रिलेटेडच आहे म्हणून आपण स्टिचिंगचेच व्हिडिओ टाकतात. कारण ज्या ताईंचे चॅनल मोनोटाईज झाले आहे त्यांनी मला एकदा नक्की सांगा, स्टिचिंगच्या चॅनलवर डेली ब्लॉगिंग टाकलं तर चालतं का, चॅनल लवकर मोनोटाईज होतं का. अशा प्रकारे आपण सुईने पॅक करून ही डिझाईन तयार केली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरी